नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता 9वी आणि 10वीच्या संच मान्यतेसाठी सरकारनं नुकतीच जी शिथिलता दिली आहे त्याच धर्तीवरती आता प्राथमिक शाळांना देखील म्हणजेच 6वी ते 8वीची देखील सवलत लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं केलेली आहे. याबाबत समितीनं शालेय शिक्षण मंत्र्यांसह शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सचिवांना निवेदन धाडलं. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयातील जाचक निकषांमुळे 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांची पदं कमी झाली होती. मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी शासनानं 2025-26च्या संच मान्यतेमध्ये 9वी आणि 10वीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या 20 किंवा त्याहून अधिक असल्यास 3 शिक्षक पदं मान्य करण्यास 1 वर्षांची मुदतवाढ दिलेली आहे. शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी हाच निकष उच्च प्राथमिक स्तरात का नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. उच्च प्राथमिक शिक्षण म्हणजेच 6वी ते 8वी हा माध्यमिक शिक्षणाचा पाया आहे. 6वी ते 8वीच्या वर्गात 20पेक्षा कमी पटसंख्या असण्याची कारणं माध्यमिक शाळांसारखीच आहेत. सध्याच्या निकषानुसार 6वी ते 8वीच्या वर्गात 20 विद्यार्थी असल्यास केवळ 1 पद म्हणजेच गणित आणि विज्ञान यासाठी मंजूर केलं जातं. 2 किंवा 3 इयत्तांचे सर्व विषय एकाच शिक्षकानं शिकवणं शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीनं चांगलं नसल्याचंही समितीचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ज्याप्रमाणे माध्यमिक स्तरावरती सुधारणा करण्यात आली तसाच भेदभाव विरहित निर्णय हा उच्च प्राथमिक शाळेतही घ्यावा अशी मागणी समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केला. 15 मार्च 2024चा हा निकष गुणवत्ता संवर्धनामध्ये अडथळा ठरणार असून तो रद्द करण्याची गरज निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आली आहे. जर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 9वी आणि 10वीची पटसंख्या 20 असल्यास 3 शिक्षकांची पदं मान्य होतात, तर हाच न्याय इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागू करण्यात का आला नाही हे अनाकलनीय आहे असं समितीचं म्हणणं आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना देखील हे निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं संच मान्यतेला मान्यता द्यावी, तर यावरती शिक्षक ठाम आहेत. मग पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.